दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे। दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलाय। या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। दिशा सालियन मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे। अधिवेशनात दिशा सालियनचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे। तर दिशा सालियन हिच्या वडिलांनी याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेअंतर्गत आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि तसंच अधिवेशनामध्ये देखील दिशा सालियनचा हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। 4 वर्ष तुम्ही आता शांत बसला। आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होईना ते झाला असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। पण एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे, पण मी आदित्य ठाकरेंना फार जवळून त्या ठिकाणी ओळखतो। त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क, ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं ते 100% खरं आहे की ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुळू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही।